नवरा पोक्सो गुन्ह्यात जेलमध्ये, दुसरे लग्न केले, नंतर घडले भयंकर, हादरूनच जाल. प्रेमाचा आधार शोधताना आयुष्यच गमवावे लागेल याची कोणाला कल्पना येत नाही. अकोला शहरातील एका तरुणीचा विवाह झाला. तिला एक मुलगीही झाली. पण तिचा पती पोक्सोच्या गुन्ह्याखाली 10 वर्षासाठी तुरुंगात गेला. एकाकी पडलेल्या त्या तरुणीने दुसऱ्या तरुणाशी विवाह केला. पण हे पहिल्या पतीला सांगितले नव्हते. पहिला पती पॅरोलवर सुटून येणार होता हे समजल्यानंतर मात्र ती कात्रीत सापडली. तो आहे तोपर्यंत त्याच्याजवळ राहते, तो तुरुंगात गेला की पुन्हा आपण एकत्र राहू असे ती म्हणू लागली. हे काही दुसऱ्या पतीला मान्य नव्हते. या कारणातून वादाला तोंड फुटले. हा वाद इतका वाढत गेला की त्याने तिचा आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीबरोबर जे काही केले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अकोला महानगरातील नवीन सिद्धार्थनगर तारा फैल भागात सूरज संजय गणवीर हा 35 वर्षीय युवक आईसह राहायचा. केटरिंगचे काम करणाऱ्या सूरजचा काही वर्षापूर्वी विवाह झालेला होता. मात्र लग्न झाल्यावर दोघा उभयतांमध्ये न पटल्याने शेवटी त्याचा काडीमोड झाला. तेव्हापासून एकटाच राहणाऱ्या सूरजची ओळख केटरिंगच्या ठिकाणी कामाला येणाऱ्या अश्विनीसोबत झाली होती. थट्टा मस्करी करत नेहमी एकमेकांशी बोलणारे सूरज आणि अश्विनी लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडले. अश्विनी विवाहित होती. तिचा विवाह गीतानगरातील एका तरुणासोबत झालेला होता. त्या दोघांच्या संसार वेलीवर आरोही नावाचे गोंडस फूल सुद्धा उमललेले होते. मात्र पोक्सोच्या गुन्ह्यात तिच्या पहिल्या पतीला 10 वर्षांची शिक्षा मिळाली. तो अमरावती कारागृहात सजा भोगत होता. इकडे अश्विनी 3 वर्षाच्या आरोहीला घेऊन मिळेल ते काम करत चरितार्थ चालवत होते. कॅटरिंगचे काम करत असताना ओळख झालेल्या सूरजला तिने मनात जागा दिली. पुढे तर त्या दोघांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा विचार केला. अश्विनीने आपल्या मनातील विचार आई वडील भाऊ यांना सांगितले. घरातील सर्वांनी तिला होकार देऊन कारागृहात असलेल्या पतीपासून लपवून ठेवत दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी अकोला शहरातील प्रसिद्ध अशोक वाटिका येथे त्या दोघांचा विवाह लावून दिला. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत अश्विनीने सूरजच्या घरचा उंबरठा ओलांडला. काही दिवस आनंदात गेल्यावर मात्र दारू पिऊन सूरज अश्विनीला मारहाण करू लागला. अश्विनीचे स्वप्नच जणू भंगू लागले. तिने हा प्रकार आपल्या आई वडील आणि भावाला सांगितला होता. पहिल्या पतीपासून चोरून विवाह केलेला होता, त्यामुळे त्याला काहीच माहिती नव्हते. त्यामुळे ती त्याला प्रत्येक महिन्यास कारागृहात भेटायला जातो. आताही त्याला नियमित भेटायला जाईल असे अश्विनी म्हणत होते. मात्र आता तिला तिचा दुसरा पती सूरज विरोध करू लागलेला होता. तिने पहिल्या पतीचा विषय काढला तरी त्याचे माथे भडकत होते. मे महिन्यात अश्विनीचा पती पॅरोलवर सुटून अमरावती जेलमधून घरी येणार होता. त्यामुळे अश्विनीने पहिला पती पॅरोलवर असताना त्याच्याजवळ राहायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकून सूरजचे डोके भडकले होते. मी तुझ्याशी समाजाच्या रीतिरिवाजाने लग्न केले आहे, त्यामुळे तू मला सोडून त्याच्या जवळ जाऊ नको असे त्याचे मत होते. तर पहिल्या नवऱ्याला न सांगता मी लग्न केल्याने पॅरोलवर आल्यावर त्याच्याजवळ राहीन आणि तो परत जेलमध्ये गेल्यावर परत तुझ्याजवळ येते असे अश्विनी म्हणायचे. याच कारणावरून दोघांच्यामध्ये वाद होत होते. दिनांक 27 एप्रिल रोजी अश्विनी आपल्या आईच्या घरी आली. तिने आईला माझ्या पतीने मला बेदम मारहाण केली आहे. छातीवर बसून मारहाण केल्याने आणि रुमालाने गळा आवळल्याने रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. शेवटी अत्यवस्थ अवस्थेमध्ये तिला रुग्णालयात रात्रभर दाखल करण्यात आले होते असे सांगितले. मुलीची व्यथा ऐकून तिची आई हादरली. सूरज तिला गुराप्रमाणे बेदम मारहाण करायचा. दोघांचे अजिबात पटत नव्हते. रात्रभर आईच्या घरी राहिल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तिला सूरज घ्यायला आला होता. ती सूरजसोबत जाण्यास तयार नव्हती. मात्र तिच्या आईने समजावल्याने ती सूरजसोबत त्याच्या घरी आली. घरी आल्यावर त्याचे कडाक्याचे भांडण झाले होते. दिनांक 2 मे रोजी रात्री अश्विनी आणि सूरज या दोघांच्यामध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला. अश्विनी पहिल्या नवऱ्याजवळ जाते या कारणावरून दुमसणारा हा वाद काही केल्या शांत होत नव्हता. दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत वाद सुरूच होता. सूरजने कॉल करून तुमच्या मुलीला घेऊन जा असे तिच्या आईला सांगितले होते. दुपारी मच्छी आणि पोळीचा स्वयंपाक करून अश्विनी आणि सूरज जेवायला बसले होते. चिमुकली आरोही शेजाऱ्याच्या घरी खेळायला गेलेली होती.
जेवताना परत त्यांच्यात वाद उपायला. अश्विनी म्हणत होती की मी पहिल्या पतीकडे जाते, तर सूरज म्हणत होता जाऊ नको. या कारणावरून सूरज तिला शिवीगाळ करू लागला. पाहता पाहता प्रकरण हाताघाईवर आले. वाद सुरू असताना नेहमी होम थिएटरचा आवाज वाढवून गाणी वाजवणारा सूरज त्या दिवशीही होम थिएटर लावून जोराने गाणी वाजवत होता. त्यामुळे शेजाऱ्यांना त्यांच्या वादाची भनकही नव्हती. चिडलेल्या सूरजने एका हाताने अश्विनीचा गळा पकडला. त्यानंतर दोन्ही हातांनी ताकदीने गळा दाबला. जेवणाच्या ताटावर टाचा घासत अश्विनी गतप्राण झाली. तरी घरातील खाटेची 9 वार पट्टी आणून त्याने त्या पट्टीने अश्विनीचा गळा आवळला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच त्या राक्षसाने शेजारी गेलेली मुलगी आरोहीला घरात आणले. त्याने तिला तुझा बाप कोण असे विचारले. तेव्हा त्या चिमुकलीने तिच्या खऱ्या बापाचे नाव सांगितले. तसा सूरज चिडला आणि त्याने तिचाही गळा आवळला. त्या 9 वार पट्टीने गळा आवळल्याने ती 3 वर्षाची चिमुकली काही वेळातच थंड झाली. त्यानंतर त्याने दोघी माय लेकींना एका ठिकाणी झोपून त्यांच्या तोंडात शेवटचा घास जेवणाचा कोंबला आणि सरळ पोलीस स्टेशन गाठले. दिनांक 3 मे शनिवार दुपारचे 2 वाजले असावेत. रामदास पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी कामात व्यस्त असताना एक 30 ते 35 वर्षीय इसम पोलीस स्टेशनला दाखल झाला. त्याने सरळ डायरी अंमलदाराजवळ येऊन आपले नाव सूरज गणवीर असल्याचे सांगून आपण पत्नी आणि मुलीचा खून केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहता प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नावकर आपल्या सहकाऱ्यांच्यासह नवीन सिद्धार्थनगर तारफैल येथे दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झालेली होती. गर्दीतून वाट काढत पोलीस संशयित आरोपीच्या घरात पोहोचले. घरात विदारक दृश्य होते. जमिनीवर सूरजची पत्नी अश्विनी आणि 3 वर्षीय चिमुकली मुलगी आरोही मृत अवस्थेत पडलेल्या होत्या. दोघींचाही गळा आवळून खून केल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मृतकाच्या तोंडात जेवणाचा घास असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पोलीस उपविभागीय अधिकारी कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना मार्गदर्शक सूचना केल्या. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा आणि इतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सर्वोपचार रुग्णालयात हलवले. एका व्यक्तीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची घटना वाऱ्यासारखी अकोला शहरात पसरल्याने एकच खळबळ निर्माण झाली. मृतक अश्विनीची आई सौ रत्नमाला गवई कृषीनगर यांच्या फिर्यादीवरून अश्विनी आणि आरोही या मायलेकींच्या खून प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी आरोपी सूरज संजय गणवीर याच्यावर 140/25 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या हत्याकांडाबाबत विचारणा केली असता सूरजने सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. या घटनेचा तपास अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी, रामदास पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अरुण परदेशी, पोलीस उपनिरीक्षक गणेश नावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड, निलेश गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.